हाय हॅलो गायज वेलकम बॅक टू दी लर्न फॉर ग्रो. मी प्रवीण. एसक्यूएल लर्निंग सिरीजमध्ये सर्वेसनी स्वागत आहे. तर आज आपण शिकत आहे मॉड्यूल नंबर 19 टाइप्स ऑफ सब क्वेरीज. तर सर्वेसनी एक रिक्वेस्ट आहे, इन केस आपण 1 to 18 पर्यंत मॉड्यूल पाहिलं नसेल एसक्यूएल लर्निंग सिरीजचे, रिक्वेस्ट आहे की जाऊन सर्वे 1 by 1 पहा. पूर्ण बेसिकवरून मी कॉन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. तर आता शिकूया आपण टाइप्स ऑफ सब क्वेरीज. हे आपलं मॉड्यूल नंबर 19. तर 1 by 1 आपण टाइप्स ऑफ सब क्वेरीज पाहू यामध्ये आणि एक्झाम्पल पण घेऊ आणि प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करून पण पाहू. तर कशाला वेळ करायचं, चला पाहू. पहिला आहे सिंगल रो सब क्वेरी. तर आपण थेरॉटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल दोन्ही पण करू. तर आपण आता थेरॉटिकल पाहू काय म्हणतं. सिंगल रो सब क्वेरी काय सांगतं, रिट्रीव्ज 0 or 1 रो फ्रॉम द इनर क्वेरी. म्हणजे काय, फक्त एक रो रिट्रीव्ह करतं, डेटा रिट्रीव्ह करतं. रिट्रीव्ह म्हणजे कसं आपल्याला दाखवतं, जेव्हा आपण क्वेरी लिहितो त्यावेळेस रिट्रीव्ह करतं. म्हणजे क्वेरी सर्च करून देतं आपल्याला, त्याला म्हणायचं रिट्रीव्ह करतं. ठीक आहे, म्हणजे एक क्वेरी आउटपुटला रिझल्टला देतं, त्याला सिंगल रो सब क्वेरी म्हणतो आपण. ओके. आणखीन युज्ड विथ सिंगल रो ऑपरेटर्स लाईक, म्हणजे हे यूज सिंगल रो ऑपरेटरवरती यूज होतं, जसं की इज इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, असं एक्सेट्रा. यूज विथ ओनली सिंगल रो ऑपरेटर्स. म्हणजे हे एक्स्ट्रा आपल्याला जस्ट दिलं की आपल्याला एक्झाम्पल. बरोबर. तर पहा, हे फक्त एक्झाम्पल आहे सिंटॅक्स. बरोबर. हे काही रिअल सिंटॅक्स नाही, फक्त एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल, सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. हे तर आपल्याला माहीत आहे. वेअर कंडिशन घालायचं, कॉलम नेम इज इक्वल टू सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम अनदर टेबल वेअर कंडिशन. हे आहे, हे आपली सब क्वेरी आहे, आपल्याला माहीत आहे. बरोबर. इथं ऑपरेटर्स दिलं ना, मी जस्ट लाईक एक्झाम्पल दिलं, इज इक्वल टू वापरला आपण इथं सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम अनदर टेबल नेम वेअर कंडिशन. बरोबर. ही आपली एक एक्झाम्पल आहे. तर आपण प्रॅक्टिकली बघू, आपल्याला एक्झाम्पलवरून समजत नाही. बरोबर. तर प्रॅक्टिकली आपण एक्झिक्यूट करून पाहू. ठीक आहे. आता मी तर इथे एक क्वेरी लिहिली आहे, मला आणखीन लिहून दाखवतो. बरोबर. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आपल्याकडे एक एम्प्लॉय टेबल आहे, माहीत आहे ना. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय हे टेबल आहे. बरोबर. जसं की मी वरती लिहिले तीच लिहायला क्वेरी, पण तुम्हाला समजण्यासाठी आणखीन वेळा लिहावं. हे आपल्याला बेसिक माहीत आहे. हे एम्प्लॉय टेबल आहे. वेअर कंडिशन घातलं, वेअर एम्प्लॉय आय डी दिली. बरोबर. वेअर काय केलं, यात एम्प्लॉय आय डी लिहिली. काय लिहिलं, वेअर इथं एम्प्लॉय आय डी लिहिलं. बरोबर. हे काय आहे, एम्प्लॉय आय डी लिहिलं, इज इक्वल टू आपल्याला ऑपरेटर्स वापरायचं सांगितलं. तर ठीक आहे. इथं सब क्वेरी आपण लिहिली. आणखी हे काय लिहिलं सब क्वेरी पहा, इथं सिलेक्ट एम्प्लॉय आय डी फ्रॉम एम्प्लॉय वेअर एम्प्लॉय आय डी इज इक्वल टू 1. बरोबर. तर मी इथं लिहून दाखवतो, मी तीच लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी फक्त. बरोबर. तर काय आहे, हे रन केलं की आपल्याला सिंगल रो म्हणजे सिंगल रो एकच डेटा यायला पाहिजे. आता एम्प्लॉय आय डी एक आली. बरोबर. ही सब क्वेरी रन केली ना, आपल्याला फक्त एक रोचा रिझल्ट येतो ना, त्याला म्हणायचं आपण सिंगल रो. आता ह्याच्या डिपेंड अपॉन ही आपली सब क्वेरी आहे. तर आता ही पूर्ण क्वेरी रन केलं की आपल्याला किती रिझल्ट येतं, एक रिझल्ट आला, एक रोचा डाटा आला. त्यामुळे म्हणायचं सिंगल रो सब क्वेरी. म्हणजे सिंगल डेटा येतो ना, त्यामुळे काय म्हणायचं आपण सिंगल रो सब क्वेरी. समजलं ना. इथं ऑपरेटरचा मी सांगितलं की लेस दॅन, ग्रेटर दॅन कुठलं पण ऑपरेटर आपण वापरू शकतो. समजलं ना. हे आहे आपलं सिंगल रो सब क्वेरी. तर नेक्स्ट पाहू आपण मल्टी रो सब क्वेरी. मल्टी रो म्हणजे कसं माहीत आहे, रिट्रीव्ज मल्टिपल रो फ्रॉम द इनर क्वेरी. म्हणजे इथून आपण एक क्वेरीचा डेटा रन झाला. बरोबर. म्हणजे 1 रोचा, इथं एक रोचा डेटा रिट्रीव्ह झाला. बरोबर. पण इथं मल्टी रो मध्ये काय होतं, मल्टिपल डेटा रिट्रीव्ह होतं. तेवढंच आहे डिफरन्स. यूज्ड विथ मल्टिपल रो लाईक ऑपरेटर इन एनी ऑल. म्हणजे या ऑपरेटरवरती आपण ह्याचा वापर करू शकतो. बरोबर. एक्झाम्पलला एक क्वेरी लिहिली, सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम वेअर कॉलम नेम इन. इथं बघा इन ऑपरेटरचा वापर केला आहे. बरोबर. आणि सेमच आहे, सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम अनदर टेबल वेअर कंडिशन. बरोबर ना. म्हणजे सिम्पल जसं आहे ना तसंच सिंटॅक्स आपण लिहू. आता इथं मी एक लिहून ठेवले. बरं. इथं सेम आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. हे तर आपलं सिम्पल कॉन्सेप्ट आहे. वेअर एम्प्लॉय आय डी इन घेतलं, इन ऑपरेटरचा वापर केला. जसं सांगितलं की इन ऑपरेटर वापरायचं, वापरलं. आता इथं बघा सिलेक्ट स्टार सिलेक्ट एम्प्लॉय आय डी फ्रॉम एम्प्लॉय. आता बघा मगाशी एक डेटा रिट्रीव्ह होतं, पण आता पूर्ण डाटा, पूर्ण 11 ते 11 डेटा रिट्रीव्ह झाला, मल्टिपल डेटा रिट्रीव्ह झालं. बरोबर. म्हणजे सब क्वेरीमधून मल्टिपल डेटा रिट्रीव्ह झालं, प्लस आपण हे रन केलं की मल्टिपल डेटाचा डेटा आपल्याला रिट्रीव्ह होतो. पण सिंगल रोमध्ये काय होतं, फक्त एकच रोचा डेटा रिट्रीव्ह झाला. बरोबर. पण मल्टिपल
क्वेरीला काय म्हणा मल्टिपल रो क्वेरीज. हे बघा मल्टिपल रोचा डेटा आला ना, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणायचं मल्टिपल रो सब क्वेरी. इथं आपण ऑपरेटर कुठला वापर करतो इन एनी ऑल जसं बरोबर. तर हे आहे मल्टिपल रो सब क्वेरी. तर नेक्स्ट पाहू आपण ह्याचंच पार्ट आहे की मल्टिपल कॉलम सब क्वेरी. आता मल्टिपल रोचं सांगितलं ना तसंच कॉलम सब क्वेरी कसं ही सेम आहे. मल्टिपल हे काय म्हणतात रिट्रीव्ह मल्टिपल कॉलम फ्रॉम द इनर क्वेरी. मल्टिपल कॉलमचा डेटा इनर क्वेरीमधून येतो म्हणून सांगतं बरोबर. आणखीन काय होतं यूज्ड विथ द मल्टिपल कॉलम ऑपरेटर्स लाईक, म्हणजे मल्टिपल कॉलमचा ऑपरेटर काय होतं एक्झिस्टचा वापर करतो आपण मल्टिपल कॉलम सब क्वेरीमध्ये. हे लक्षात ठेवायला लागतं ठीक आहे. तर ह्याचं काय आहे बघा सिम्पल सिंटॅक्स आहे. एक्झाम्पल दिले मी बरोबर. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम व्हेअर एक्झिस्टचा वापर केला इथं. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम अनदर टेबल व्हेअर कंडिशन. हे ह्याचं सिंटॅक्स आहे ठीक आहे. जस्ट बेसिक सिंटॅक्स तुम्हाला समजण्यासाठी दिले ठीक आहे. हे तुम्हाला मोठं वाटतं पण हे कॉम्प्लिकेटेड नाही आहे ठीक आहे. जस्ट 1 बाय 1 एक पार्ट शिकला ना तुम्ही तर इझी वाटतं बरोबर. तर आपण पाहू मल्टिपल कॉलम्स. इथं पण आपल्याजवळ 2 टेबल आहेत. एक आहे ई कस्टमर टेबल, ह्याचा डेटा आहे 8 म्हणजे 8 डेटा आहेत बरोबर. आणि जसंच की ई ऑर्डर पण टेबल आहे आपण पाहिलं इथं 12 डेटा आहेत बरोबर. तर इथं कसं आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. मल्टिपल कॉलमचं किती मस्त आहे बघा. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम ई कस्टमरचा डेटा आला किती 8 डेटा आला. वेअर एक्झिस्ट सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम ई ऑर्डर वेअर कॉलम आय डी. इथं काय म्हणतं आता हे डेटा एक्झिस्ट झालं तर मात्र आपल्याला मेनचा डेटा यावं मेन क्वेरीचा. आता इथं डेटा आहे बरोबर. त्यामुळं काय होतं हे पूर्ण डेटा येतं ह्याचा पूर्ण. इन केस आता ऑर्डर आय डी येतं आपण 15 देऊ. आता 15 ऑर्डर आय डी एक्झिस्ट नाही आपल्या ई ऑर्डर टेबलमध्ये. तुम्हाला दाखवतो इथं आहे का बघा. ऑर्डर आय डी वेअर कस्टमर आय डी सांगाल ना बरोबर. कस्टमर आय डी 12 पर्यंतच आहे बरोबर. तर इथं काय होतं हे रन केलं की डेटा येत नाही का म्हणजे एक्झिस्ट नाही डेटा खाली येतं बरोबर. तर त्यावेळेस काय करतं ही डेटा येतं का बघा मेन डेटा पण येत नाही का म्हणजे हे कस्टमर आय डी एक्झिस्ट नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जे इथं कितीपर्यंत आहे फक्त इथं बघा ह्याच्यामध्ये फक्त 8 कस्टमर आय डी आहेत बरोबर. 9 पण नाही बरोबर. 9 ह्याच्यामध्ये एक्झिस्ट आहे पण ह्याच्यामध्ये नाही. ह्याच्यामध्ये ई ऑर्डरमध्ये काय काय एक्झिस्ट आहे ना त्यामध्ये एक्झिस्ट असलं तर ह्याचा डेटा रिट्रीव्ह होतो नाहीतर नाही होत. समजलं ना मल्टिपलचा डेटा रिट्रीव्ह होतो. त्यामुळे इथं बघा वेअर नॉट एक्झिस्ट देऊ. वेअर नॉट एक्झिस्ट ह्याच्याबद्दल एक्झिस्टबद्दल नेक्स्टला व्हिडिओ बनवतो. एक्झिस्ट म्हणजे आहे का त्यामध्ये अवेलेबल आहे का. आता फक्त 2 ऑर्डर आय डी 2 नंबर आहे ह्याच्यामध्ये ई ऑर्डर टेबलमध्ये आहे बरोबर. आर्यन करून ई ऑर्डर टेबलमध्ये कस्टमर नेम आहे. वेअर नॉट एक्झिस्ट म्हणलं की नसावं ह्या टेबलमध्ये नसावं तर मेनचा डेटा रिट्रीव्ह व्हावं असं म्हणून क्वेरी सांगते. तर आता त्यामध्ये काही डेटा आहे त्यामुळं डेटा येत नाही. तीच आपण नॉट काढून एक्झिस्ट फक्त लिहिलं तर काय होतं डेटा पूर्ण येतं. समजलं ना. हे सिम्पल कॉन्सेप्ट आहे मल्टिपल कॉलम सब क्वेरीचा डेटा समजलं ना. तर आपण दुसरी सब क्वेरी बघू. ते आहे को रिलेटेड सब क्वेरी. एकदम छान को रिलेशन आहे म्हणजे को रिलेटेड नावच सांगतं की को रिलेट करायचं. एक सीट ती अजून एक सीटला एक डेटा सीट ती अजून एक डेटा सीटला को रिलेट करायचं. याचं काय सांगतं डेफिनेशन इनर क्वेरीज डिपेंड ऑन द आउटर क्वेरी. म्हणजे इनर आतली क्वेरी डिपेंड असते की बाहेरच्या मेन क्वेरीला. ओके हे गोष्ट स्पष्ट. आणि दुसरं इव्हॅल्युएट द इनर क्वेरी वन्स फॉर इच रो प्रोसेसिंग बाय आउटर क्वेरी. म्हणजे पहिलं काय होतं इव्हॅल्युएशन होतं इनर क्वेरीला नंतर ना आउटर क्वेरी प्रोसेस करते. समजलं ना. ह्याचं सिम्पल डेफिनेशन सिलेक्ट कॉलम नेम्स. ओके सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम अनदर टेबल T2 वेअर T1 T2ला कंडिशन जसं आपण जॉईनमध्ये शिकलो ना तसं कंडिशन इथं घालायला लागते. वेअर T1 कॉलम नेम इक्वल टू T2 कॉलम नेम. म्हणजे को रिलेट करायचं दोन्ही मॅचिंग डेटा असलेली को रिलेट करायचं कॉलमला ॲज रिझल्ट फ्रॉम टेबल नेम T1. तर आपण प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करू पाहू. आता आपलं को रिलेटला 2 टेबल आहेत म्हणून सांगितलं. आपलं कस्टमर आणि ई ऑर्डर टेबल आहे. हे आपल्याकडे 2 टेबल आहे बरोबर. तर कसं करायचं इथं बघा सिलेक्ट कॉलम कस्टमर नेम लिहिलं बरोबर. इथं काय लिहिलं सिलेक्ट ऑर्डर आय डी फ्रॉम ई ऑर्डर वेअर. इथं काय लिहिलं वेअर. इथं बघा वेअर झालं ई ऑर्डर कस्टमर आय डी डॉट ई कस्टमर डॉट कस्टमर आय डी. हे दोन्ही आहे ना कस्टमर आय डीला ह्या दोन्ही टेबलचे कस्टमर आय डीला रिलेट केलं बरोबर. नंतर ना काय झालं ह्या जर रिझल्ट न्यू रिझल्ट म्हणून दिलं तर आता पहा इथं आपण रन केलं की डेटा येतं. समजलं ना. म्हणजे कसं ही टेबल आहे ना जसं आपण सिंटॅक्स आहे ना तसंच लिहिलं बघा. सिलेक्ट कस्टमर नेम बरोबर. सिलेक्ट कस्टमर नेम
आता काय केलं, सिलेक्ट ऑर्डर आय डी फ्रॉम ई ऑर्डर. ऑर्डर आय डी घेतली कुठून, ई ऑर्डर टेबलमधून घेतली. ओके, तर तुम्हाला लिहून दाखवते, तुम्हाला कन्फ्युजन वाटतं. सिलेक्ट कस्टमर नेम. बरोबर, सिलेक्ट कस्टमर नेम हे काय करतं, जे मेन टेबल आहे ना कस्टमर टेबलचा डेटा ई ऑर्डर टेबल वरती वन बाय वन काय होतं, मॅचिंग करतं. जे जे मॅचिंग व्हॅल्यू आहेत तेच फक्त देतं. आता इथं बघा, ई ऑर्डरमध्ये किती आहेत कस्टमर आय डी, 8 आहेत. बरोबर, 8 व्हॅल्यू आहे. पण सॉरी, ई कस्टमरमध्ये झालं. ई ऑर्डरमध्ये किती आहेत, 12 आहेत. इथं कस्टमर आय डी आहे, समजलं ना, हे 12 आहेत. बरोबर, आता काय पाहिजे आपल्याला, ई कस्टमर मॅचिंग करायचे ई ऑर्डरवर, आणि जे बी मॅचिंग व्हॅल्यू आहे ना ते फक्त रिट्रीव्ह करायचं. जे कोरिलेट व्हॅल्यू आहे ना ती फक्त रिट्रीव्ह कर म्हणून सांगितलं. तर आता कसं करायचं, आता इथं बघा, सिलेक्ट ऑर्डर म्हणजे ऑर्डर आय डी दी म्हणा, कुठून, फ्रॉम ई ऑर्डर टेबलमधून. ई ऑर्डर टेबलमधून दी. बरोबर, ही काय म्हणलं, ई ऑर्डर टेबल, ई ऑर्डर आय डी दी कुठून, ई ऑर्डर टेबलमध्ये. फेअर कंडिशन घातलं, फेअर मॅचिंग कसं, ई ऑर्डर ही आली असं आहे. आपल्याला आल्या शिकला नसेल तर पहा व्हिडिओ, त्यामध्ये फेअर इथं आपण कोरिलेट करायचं. कस्टमर आय डी इज इक्वल टू ई कस्टमर. ई कस्टमरमध्ये पण एक कस्टमर आय डी आहे ना, ई कस्टमर डॉट कस्टमर आय डी. बरोबर, हे क्लोज केलं ब्रॅकेट. समजलं ना, म्हणजे सिलेक्ट ऑर्डर आय डी दे कुठून, ई ऑर्डर टेबलमध्ये. वेअर मॅचिंग काय केलं, मॅचिंग काय सांगितलं मॅचिंग करायला, ई ऑर्डरची कस्टमर आय डी, ई कस्टमरची कस्टमर आय डी मॅच कर, आणि रिझल्ट दे ॲज अ न्यू रिझल्ट. ॲज अ न्यू रिझल्ट म्हणून दे म्हणून सांगितलं. फ्रॉम कुठून, ई कस्टमर टेबल पासून दे, फ्रॉम ई कस्टमर. बरोबर ना, ई कस्टमर. रिझल्ट कसा आला, आता ही कस्टमर नेम असलेलं आपलं आलं, ती कस्टमर ई कस्टमरमधून आलं. पण न्यू रिझल्टचे ई ऑर्डर आहे ना, ई ऑर्डरचा डेटा कुठून आला, ई ऑर्डरमधून आला. सॉरी, हे न्यू रिझल्टचा डेटा आला ती ई ऑर्डर टेबलमध्ये. ही डेटा आहे आपला ई कस्टमरमधून, आणि हे आहे ई ऑर्डर टेबलमधून. हे दोन्ही कोरिलेट करून आउटपुट देतं, त्याला आपण कोरिलेट सब क्वेरी म्हणायचं. समजलं ना, म्हणजे इथं एक आपण क्वेरी लिहिली, जसं आपण जॉईनमध्ये कसं इक्वल करत होतो ना, तसंच जॉईनचं काम आणि हे कोरिलेटचं काम एकच असतं. समजलं ना, पण फक्त आपल्याला रिझल्टचा मतलब आहे. करेक्ट, ती पण वापरून आपण रिझल्ट घेऊ शकतो, जसंच की सब क्वेरीचा एक कोरिलेट सब क्वेरी पण वापरून आपण घेऊ शकतो. आय होप आपल्याला कोरिलेट सब क्वेरी म्हणजे समजलं असेल. राईट, तर चला लास्ट आहे आपलं स्केलार सब क्वेरी. स्केलार सब क्वेरी काय म्हणतं, रिटर्न्स अ सिंगल व्हॅल्यू अँड कॅन बी युज्ड इन अ प्लेस वेअर अन एक्सप्रेशन इज अलाउडेड. म्हणजे एक रिझल्ट आउटपुटला देतं, आणि जिथं आपल्याला एक्सप्रेशन वापरायचं आहे ना, कुठं यूज करायचं तिथं आपण वापरू शकतो ते रिझल्ट. म्हणजे कॅन अपेअर इन द सिलेक्ट लिस्ट, वेअर क्लॉज अँड हॅव्हिंग क्लॉज ऑफ द आउटर क्वेरी, त्यामध्ये पण आपण वापरू शकतो. इथं फक्त एक्झाम्पल दिले सिंटॅक्स बघा. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम सिलेक्ट मिनिमम अनदर कॉलम फ्रॉम अनदर टेबल. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट केली दुसऱ्या टेबलमधून ॲज मिनिमम व्हॅल्यू रिझल्ट, आणि त्याचा आपण रिझल्ट द्यायचं. तर आपण प्रॅक्टिकली बघू, म्हणजे आपल्याला समजतं. हे आहे, जसं की मी फक्त एकच टेबल घेतलंय, कस्टमर ई ऑर्डर. बरोबर, इथं काय लिहिलं, इथं स्केलार क्वेरी लिहिली. समज, बरोबर. हे काय करतं, स्केलार क्वेरीचे एक रिझल्ट देतं, मिनिमम ऑर्डर आय डी दे म्हणून सांगितलं, कुठून, आपल्या ई ऑर्डर टेबलमधून दे म्हणून सांगितलं, ॲज अ न्यू रिझल्ट फ्रॉम द कस्टमर. मग हे काय, कस्टमर नेम कुठून येतं, कस्टमर ई कस्टमरमधून येतं टेबलमधून. पण हे रिझल्ट काय होतं, जिथं आपल्याला कस्टमर नेमची मिनिमम व्हॅल्यू जे बी कस्टमर नेम आहेत त्याच्या समोर वापर म्हणून सांगतो आपण, त्याला काय म्हणायचं आपण, स्केलार क्वेरी. इथं बघा, मिनिमम रिझल्ट, हे व्हॅल्यू आलेली सिंगल व्हॅल्यू आहे ना, ती आपण समजेच्या समोर वापरली. बरोबर, हे व्हॅल्यू आलेली हे पूर्ण मला रन करायला लागतं, तर आपल्याला रिझल्ट देतं. हे बघा, मिनिमम ऑर्डर आय डी आलं, न्यू रिझल्टला वापरलं, म्हणजे कस्टमर नेम आला आपलं ई कस्टमर टेबलमधून, आणि हे मिनिमम व्हॅल्यू जे पण आले, तसंच की आपण मॅक्झिमम पण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मॅक्स व्हॅल्यू बघू, मॅक्स ऑर्डर आय डी कुठून येते ई ऑर्डरमधून बघू.
काय येते 51 आहे. जसं की इथं पाहू ऑर्डर आय डी 51 बघा, इथं 51 आहे. हे मोठी व्हॅल्यू आहे बरोबर. जसं की मिनिमम व्हॅल्यू बघितलं होतं 21, त्याच्या खाली नाही बरोबर. हे व्हॅल्यू काय करतं, मेन कस्टमर टेबल समोर डिस्प्ले करतं. म्हणजे एक व्हॅल्यू रिटर्न करून ह्याच्या समोर दे म्हणलं की त्यावेळेस आपण स्केलार सब क्वेरी म्हणतो त्याला, म्हणजे सिंगल व्हॅल्यू देतं. समजलं ना. हे आहे स्केलार सब क्वेरीबद्दल. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो, सिंगल रो क्वेरी, मल्टिपल रो क्वेरी, मल्टिपल कॉलम क्वेरी, कोरिलेट क्वेरी आणि स्केलार क्वेरी बरोबर. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ छान वाटला असेल आणि कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. सब क्वेरीचे टाईप्सबद्दल, मल्टिपल क्वेरी कशाला म्हणतात, सब क्वेरी मल्टिपल रो क्वेरी कशाला म्हणतात, कॉलम क्वेरी कशाला म्हणतात, आणखीन कोरिलेट आणि स्केलार क्वेरी, हे जर कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाला असेल तर हे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांनी शेअर करा आणि प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. तर पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती. तोपर्यंत बाय.